कथा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग श्लोक क्रमांक 8 आणि ओवी क्रमांक 194 इथपासूनच्या क्रमिक चिंतनाला आरंभ होत आहे. 18व्या अध्यायाला प्रारंभ अर्जुनाच्या प्रश्नातून होतो. त्याग आणि संन्यास या दोन्हींचं स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने कळावं अशी जिज्ञासा व्यक्त केली. मग भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना काम्याणाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः, काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आणि सर्व कर्मफल त्यागम, सर्व प्रकारच्या कर्माच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग. असं त्याग आणि संन्यास या दोन्हींचं स्वरूप सांगत असताना त्याग ह्या संकल्पनेचा विस्तार करताना भगवंत म्हणतात तो त्याग त्रिविध प्रकारचा आहे. त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संपर्केत. मग तो त्याग 3 प्रकारचा आहे, त्याचा निश्चय कर. त्यानंतर भगवंताने यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, यज्ञ दान आणि तप इत्यादी जे काही कर्म आहे त्याचा त्याग करू नये तर ती करावे. केले तर यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम, यज्ञ दान तप इत्यादी फलनिरपेक्ष रित्या ही कर्म केली तर मनीषिणाम पावनानि, विद्वत जनांना देखील ही पावन करणारी आहेत असं म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर भगवंतांनी आपल्या मताचा एक निश्चित निर्वाळा शिक्कामोर्तब केला की माझं काय मत आहे. तर एतान्यपि तु कर्माणि संघं त्यक्त्वा फलांच कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. हा श्लोक भगवंताचं निश्चित आणि उत्तम मत आहे असा सांगणारा श्लोक असल्यामुळे ह्या त्रिविध सात्विक राजस आणि तामस या तिन्हीच्याही मध्ये सात्विक कर्माचं स्वरूप देखील भगवंताच्या ह्या मताचाच निर्वाळा करणारा आहे. म्हणून हे मत म्हणजेच सात्विक कर्म आहे. याकरता भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की बाबा रे, हे निश्चित माझं मत आहे. कारण का एतान्यपि तु कर्माणि, हे सगळं जे नित्य नैमित्तिक कर्म आहेत, यज्ञ दान तप इत्यादी कर्म आहेत, ही त्या फलाची आसक्ती सोडून आणि कर्म करण्याचा कर्तृत्वाचा अहंकार सोडून हे कर्म माझं कर्तव्य आहे ह्या पद्धतीने ते कर्म जर केलं तर हेच माझं निश्चित मत आहे असं भगवंतांनी सांगितलं.
आणि मग तिथून पुढे तामस कर्माचं स्वरूप सांगितलं आणि नंतर राजस कर्माचं स्वरूप आता आपण प्रतिपादन करत आहोत. त्यामध्ये तामस कर्म याचं स्पष्टीकरण आटोपत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलं. पण राजस कर्माचं थोडं विस्ताराने त्याचं स्वरूप प्रगट करत आहे. सुरुवातीला असं सांगितलं होतं की दुःख मित्येव यत् कर्म काय क्लेश भया, ते जे मत आहे त्याच्या अगोदरही भगवंतानी काही लोकांचं मत सांगत असताना त्याज्यम दोष वदित्तेके कर्म प्राहुर मनीषी, कर्म हे दोषयुक्त आहे म्हणून काही लोक कर्माचा त्याग सांगतात. त्याज्यम दोषवत्तेके कर्म प्राहुर मनीषिणा. आणि काही सांगतात की नाही, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम इतीच्या परे, यज्ञ दान आणि तप यांचा त्याग करू नये असं सांगितलं. आता त्याज्यम दोष वदित्ते की कर्म हे दोषयुक्त आहे म्हणून त्यांचा त्याग केला पाहिजे, हे जे दुसऱ्या श्लोकाच्या मध्ये सांगितलेलं मत आहे त्याचाच विस्तार आपल्याला नंतर तामस कर्माच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यासाठी दिलेले दृष्टांत सुद्धा एक विलक्षण स्वरूपाचे आहेत. कारण नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते, जे नियत कर्म आहे, जे नित्य कर्म आहे, जे नैमित्तिक कर्म आहे, त्या कर्माचा त्याग कधीही संभवत नाही. नियतस्य तु कर्माणः नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते. नियत नित्य नैमित्तिक कर्माचा संन्यास त्याग कधीही संभवत नाही. पण कोणी जर मोहामुळे त्या नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करत असेल तर त्या त्यागाला तामस त्याग म्हणून संबोधलेला आहे. मोहात तस्य परित्यागस तामस परिकीर्तितः. हाही मागचा हा विचार आपण केला. असे लोक अंधारातून जात असताना अंधाराला दोष देण्याच्या ऐवजी आपले डोळेच नखाने नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तसं तैसे कर्म द्वेषे अशके कर्मेची सांडे, त्याप्रमाणे कर्माच्या मध्ये दोष आहेत म्हणून ते कर्मच टाकून देतात. म्हणजे दुसऱ्या श्लोकामध्ये त्याज्यम दोष वदित्ते के कर्म प्राहुर मनीषिणा, हे जे मत आहे त्याच मताचा इथे तामस कर्माच्या स्वरूपामध्ये निर्वाळा करतात. तैसा कर्मद्वेषे अशेके कर्मची सांडी, कर्माच्या मध्ये दोष असल्यामुळे ही लोक सगळ्या प्रकारचे कर्म सोडून देतात. त्यांचं ते कर्माचं टाकून देणं याला तामस त्याग असं भगवंताने सांगितलं. एखाद्याचं डोकं दुखायला लागलं म्हणून कोणी जर शिरच आपला धडा वेगळं केलं तर हा शहाणपणा आहे का? मार्ग अवघड आहेत, तो चालवून पायाने चालून तो पूर्ण होणार आहे, पण त्याचा दोष पायावरतीच देऊन ज्याने पायच तोडून टाकले आणि मार्गच बंद केला, हे काय शहाणपणा आहे का? भुकेलेल्या माणसाच्या पुढं एखाद्याने गरम अन्न दिलेलं आहे म्हणून ते थंड झाल्यानंतर खाऊया असा बुद्धीने विचार न करता पायाने तर ते उष्ण अन्न उडवून दिलं तर एक प्रकारचं लंघनच तर नाही का? तसा कर्माचा
तो कर्माचं अनुष्ठान करत असताना त्यामध्ये बंधकता निर्माण होते, बाधकता निर्माण होते. म्हणून ते कर्मच कोणी उन्मत्त होऊन भ्रमाने टाकून देत असेल तर तो तामस त्याग आहे. म्हणून आपल्या वाट्याला आले, स्वभावाला आलेले जे काही कर्म आहे ते कर्मच जर कोणी त्याग करत असेल तर झने आतळा त्यागा तामस तया. मग त्या प्रकारच्या त्यागाला तामस त्याग असं म्हटलं आहे. म्हणजेच कर्माच्या ठिकाणी दोष आहे म्हणून कर्म टाकून द्यायचं, ह्याकरता एवढे दृष्टांत दिले आहे. पण राजस त्यागाचं स्वरूप सांगत असताना दुःखमित्येव येत कर्म, ते कर्म जे आहे ते दुःख आहे. यत कर्म दुःख, जे कर्म दुःख स्वरूप आहे, इत्येव असं समजून काय क्लेश भयात शरीराच्या क्लेशाच्या भयानं तेजेत जो कोणी टाकतो त्या त्यागाला सह राजसं त्यागम कृत्वा, त्या राजस प्रकारच्या कर्माचा त्याग करून जर दिला कोणी तर त्याग फलम न येव लभे, त्याला त्यागाचं फळ प्राप्त होत नाही. दुःख मित्येव यत कर्म, हा सगळा विचार आपण पाहत आहोत. याचं विश्लेषण स्पष्टीकरण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर केलं आहे की राजस प्रकृतीचा मनुष्य जेव्हा राजस त्याग करतो तेव्हा तो त्याग केवळ शरीरावरती असणाऱ्या अतिशय प्रेमामुळे, आसक्तीमुळे आहे. नाहीतर त्याला सगळं समजतं की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. स्वतःचा अधिकार समजतो, विहित कर्म कोणते आहे हे नीट समजतं. पण ते विहित कर्म करत असताना करितया उमजे निबरपण, परंतु ते कर्म करत असताना त्याला निबरपण म्हणजे कठीण पण वाटतं. आणि त्यामुळे कर्माचा एक अलीकडचा भाग जर पाहिला तर त्या क्षणभर हे कर्म अतिशय वाईट आहे, द्वाड आहेत असं म्हणून शिदोरी वाहताना जसा त्रास होतो, त्याचा जास्त भार होतो, त्याप्रमाणे याला कर्म करताना ओझ्याचा भार होतो. पण ते कर्म सातत्याने करत राहिलं तर असा त्रास होणार नाही. म्हणून नैसर्गिकरित्या पहिल्यांदाच आपण कडुनिंब खाला तर जिभेला तो कडवट वाटतो, पण सातत्याने अभ्यास केला खाण्याचा तर त्याला फार कडू वाटत नाही. हिरडा पहिल्यांदाच खाला तर तुरट वाटतो. तसा कर्माचा प्रारंभच करताना त्या कर्माच्या ठिकाणी कठीणपणा वाटणं साहजिकच आहे. आणि म्हणून तैसा कर्म ऐल शेवटी खुणवाळा होय. त्यामुळे कर्माच्या आरंभीच ते कर्म एक खुणवाळा म्हणजे ते कर्म कठीण आहे असं वाटायला. यासाठी गाय चांगली आहे पण शिंगाणी मारणारी आहे. शेवंतीचं झाड चांगलं आहे पण त्या झाडाला काटे आहेत. भोजनाचा आनंद चांगला घेता येतो, मग स्वयंपाक करण्याचा त्रास सहन करावा लागणारच आहे.
म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी गुण असताना त्या ठिकाणी दोष असतोच. पण दोषाच्याकडे दुर्लक्ष करून गुणासाठी कर्म करायचं असतं. आणि म्हणून तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अतिविषम. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांचा निर्वाळा करताना पुढत 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 पुढती कर्म, कोणतं जे काही कर्म आहे ना, ते प्रारंभी त्या कर्माचा आरंभ करताना ते पहिल्यांदाच असल्यामुळे ते कष्टकारक वाटत. म्हणून ते कर्म वारंवार करताना श्रम होतातच. आणि म्हणून श्रम होतात म्हणून तो करत नाही. तैसे पुढत पुढती कर्म आरंभी अतिविषम म्हणून तो श्रम करीत आहे. परंतु शास्त्राच्या विधीप्रमाणे पाहिलं तर तो विहित कर्मालाही प्रारंभ करतो, तो स्वीकार करतो, त्याला अनुकरण करण्याचाही तो प्रयत्न करतो, यथाविधी करतो. पण त्याला की त्यामध्ये थोडा परिश्रम वाटायला लागले तर मग काय करतो तो, एरवी विहितत्व मांडी परी घालिता असुरवाडी. परंतु त्यामध्ये क्लेश वाटायला लागले की मग तो काय करतो, टाकून देतो. कशाप्रमाणे, तेथ पोळाला ऐसे सांडी अधरिलेही. तेथ पोळाला, एखाद्या माणसाच्या हाताला अग्नी लागल्यानंतर तो पटकन टाकून देतो. तसं कर्माचा आरंभ करताना ते अवघड वाटलं की पटकन टाकून देतो. त्याची स्वतःच्या देहाकडे पाहण्याची भूमिका चार वाक दर्शनाप्रमाणे असते. कारण तो असं म्हणतो, देहखंडानाम आत्मा, देह हाच आत्मा आहे. शरीराचा उपभोग घेणं हाच स्वर्ग आहे. तर पुन्हा म्हणतो, हा देह प्राप्त होणं ही मोठी अनेक जन्माच्या भाग्याची गोष्ट आहे. परंतु दुःख स्वरूप असणारं कर्म करणं हे हे पापाप्रमाणे क्लेशदायक आहे. मा जाचू कर्माधिकी पापिया जायचं. जसा एखाद्या पापी माणसाला त्याच्या कर्मामुळे खूप क्लेश होतात, तसं एवढा मोठा मानवी देह प्राप्त होऊन जर आपण दुःखमय कर्म करायला लागलो तर पापी माणसाला जशी शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा कर्म करताना होते ना. कुणाचा माईक चालू आहे, बंद करा. मा जाचू कर्मादेखी पापिया जैसा. प्लीज चेक करा कोणाचा ऑडिओ चालू आहे. आपापला मोबाईल चेक करा, ऑडिओ चालू आहे कोणाचा तरी. अजूनही चालूच आहे. कोणाचा चालू आहे आवाज, ऑडिओ? प्लीज बंद करा ना. देवरे सरांचा आहे. देवरे सर प्लीज आपला माईक बंद करा बरं. गाडी हॉटेलला थांबणार आहे.
ठीक आहे. तर कर्म केल्यानंतर त्या कर्माचं चांगलं फळ भेटेल असं जर वाटत असेल तर हे यांना मान्य नाही. केली कर्मे, तुम्ही चांगलं कर्म केलं की जे द्यावे म्हणजे त्यांनी चांगलं फळ द्यावं असं कोणी म्हणत असेल तर ते मज व्हावे जणे. कदाचित मला त्या कर्माचं फळ प्राप्त होईल असं वाटत असेल पण मला तशा प्रकारचं कर्म नकोय. कारण का, आजी भोगुना बरवे हातीचे भोग. आज हातामध्ये आलेले भोग हे इतके चांगले आहेत, ते ते सुखदायक आहेत आणि मग ते सोडून नित्यनैमित्तिक दुःखमय कर्म करून त्याचं फळ चांगलं भेटणार आहे. अहो, आताचे हातामध्ये आलेले भोग आहेत ते भोगून घ्या ना. कशाला ते दुःखमय कर्म करतात? असा हा राजसिक कर्मकर्त्यांच्या कर्म करण्याची पाठीमागची भूमिका आहे. आणि म्हणून ऐसा शरीराच्या क्लेशा भेणे करणे सांडी. हे विरेशा अर्जुना, ऐसा शरीराच्या क्लेशा भेणे करणे सांडी. निष्कर्ष सांगत असताना अशा प्रकारे रजगुण त्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत ते लोक या शरीराला क्लेश होईल ह्या भीतीने कर्म सांडत असतात. त्याला राजस त्याग असं म्हणतात. हे विरेशा, ऐक बर का, हे विरेशा परियेसा, हे विरेशा अर्जुना परियेसा म्हणजे ऐका. काय ऐका? ऐसा क्लेशाची बेणे कर्मे सांडी तो राजसो त्याग. त्याला राजस प्रकारचा त्याग असं म्हणायचं आहे. आणि राजस जो त्याग आहे म्हणजे राजस लोकही कर्माचा त्याग करतात पण त्या त्यागाला त्याग म्हणता येत नाही. त्याला काय म्हणता येईल? त्याला भीती म्हणता येईल, त्याला आसक्ती म्हणता येईल, त्याला स्वार्थ म्हणता येईल, त्याला एक प्रकारचा मनाची अपरिपक्व दशा म्हणता येईल. त्याकरता काल आपण पाहिलं आहे एरवी तेथ कर्म सांडे परितया त्याग फळ न जोडे. राजस प्रकारचं त्याग जेव्हा होतो तेव्हा राजस त्यागामध्ये सुद्धा कर्माचा त्याग होतो. तेथेही कर्म सांडे. त्या राजस त्यागामध्ये सुद्धा कर्माचा त्याग केला जातो. परंतु परी तया त्याग फळ न जोडे. परंतु त्या राजस त्यागामुळे, त्याग केल्यामुळे त्याला राजस त्यागाचं फळ प्राप्त होत नाही. तया त्याग फळ न जोडे. अशाप्रमाणे जैसे उतले अगी पडे, ओतू गेलेलं दूध ते जर अग्नीत पडलं तर हा होम झाला असं कोणी म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते नलगेची होमा. ते होमात पडलं आहे असं होणार नाही, ते वायाच गेलं आहे असं म्हणावं लागेल. दुसरं उदाहरण दिलं आहे. देहाचे लोभे का बुडोनी प्राण गेले, ते अर्धोदकी निमाले, हे म्हणून हे झाले दुर्मरणाची. पोहता येत नसताना पोहण्याकरता गेला आणि पोहता पोहता नदीत बुडाला आणि बुडाल्यानंतर त्याचे प्राण गेले, मृत्युमुखी पडला. सगळे लोक म्हटले नदीत बुडून मेला, नदीत बुडून मेला.
काही शहाणे आले म्हटले तसं नाही, म्हणू नका. अर्धोदकी निमाले. अहो म्हटले त्यांना नदीमध्ये अर्धोदकामध्ये अर्ध्या पाण्यामध्ये त्यांनी समाधी घेतली. अर्धोदकी निमाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा, मी म्हणत नाही. अर्धोदकी निमाले हे म्हणू नाही. त्यांनी अर्ध्या उदकामध्ये पाण्यात समाधी घेतली असं म्हणू नये. मग काय म्हणावं? अहो दुर्मरणाचे झाले. त्याला एक प्रकारे दुर्मरणच आलं आहे असं म्हणावं लागेल. तुम्ही आता किती चांगले शब्द वापरले म्हणून काही तशीच चांगली स्थिती प्राप्त आहे असं नाही, तर दुर्मरणाची झाले, दुर्मरण प्राप्त झालं. मग काय झालं नाही? अर्धोदक निमाले हे म्हणू नये. अर्ध्या उदकामध्ये त्याने समाधी घेतली आहे असं न म्हणता त्याला एक प्रकारे पाण्यात बुडवल्यामुळे दुर्मरणच प्राप्त झालं असंच म्हणावं लागेल. अच्छा. तैसे देहाचे लोभे जेणे कर्मा पाणी शुभे तेने साच न लभे त्यागाचे फळ. देहाचे लोभे, देहावरती असणाऱ्या लोभाने, आसक्तीने, प्रेमाने काय झालं? जेणे कर्मा पाणी शुभे, देहाच्या आसक्तीमुळे, देहाच्या लोभामुळे, देहाच्या भ्रमात्मक प्रेमामुळे जेणे कर्मा पाणी सुभे, ज्याने कर्मावरती पाणी सोडलं, ज्याने कर्मावरती पाणी सोडलं याचा अर्थ आहे ज्याने कर्माचा त्याग केला, कर्माकडे दुर्लक्ष केलं. कशामुळे केलं? देहाचे निलोप, देहाच्या प्रेमामुळे. काय केलं आहे? ज्याने कर्मा पाणी सुभे, त्याने कर्मावरच पाणी सोडलंय. म्हणजे ज्याने कर्तव्य कर्म करायचं सोडून दिलंय. प्रसूती काळचा वेदना आणि प्रसूतीमुळे होणाऱ्या शरीराचा जो बेढपपणा तो होऊ नये, आणि ती वेदना होऊ नये म्हणून आम्हाला मुलंच नको असं कोणी म्हणत असेल तर देहाचे लोभे ज्यांनी कर्मा पाणी सोडले, त्यांनी कर्मावरती पाणी सोडलं, म्हणजे त्याने कर्माचा त्याग केला. पण तेने, परंतु त्या त्यागाने त्यागाचे फळ साच न लभे, परंतु त्या त्यागामुळे खरोखर खऱ्या त्यागाचं फळ त्यांना प्राप्त होत नाही. त्यागाचे साच फळ तेने न लभे, खऱ्या त्यागाचं फळ त्यांना प्राप्त होत नाही, ज्याने देहाच्या आसक्तीमुळे कर्मावरच पाणी सोडलं. त्यांना त्यागाचे खरे फळ प्राप्त होत नाही. अच्छा. आता एवढं वर्णन करून सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता आणखी किती बोलावं ह्या राजस त्यागाच्या बद्दल. मग आता किंबहुना अपोले, किंबहुना आणखी किती बोलावं, बहुना किम, आणखी काय सांगायचं, फार काय सांगू आता. अपुले जई ज्ञान उदया आले होय. जेव्हा प्रकाश पडतो, सूर्याचा उदय होतो, तेव्हा काय होतं? पहाले नक्षत्राते जैसे गिळी. पहाले म्हणजे पहाट झाली असताना
सकाळ झाली असताना आकाशामध्ये असणारे नक्षत्र त्या प्रकाशाच्या द्वारे जसे गिळंकृत होतात, म्हणजे त्यांचा प्रकाश नाहीसा होतो. कधी झालं हे? पहाले. पहाट झाली ना, मग ते पहाटेतला प्रकाश जो आहे, जैसे नक्षत्रात वेगळी, त्या नक्षत्रांना होणारा जो प्रकाश आहे तो आता हळूहळू अरुणोदयाच्या प्रकाशाने त्या नक्षत्रांचा प्रकाश गिळून घेतला, म्हणजे ते त्यांचा प्रकाश अभिभूत झाला. किंबहुना आपले जै ज्ञान होय उदयाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेव्हा स्वस्वरूपाचं आत्मस्वरूपाचं ज्ञान चित्तामध्ये जेव्हा उदयाला येते, तेव्हा जणू काही सूर्योदय झाला असं समजावं. आणि सूर्योदय जर झाला तर काय होतं? नक्षत्रांचा जो प्रकाश आहे तो प्रकाश नाहीसा होतो. तसं ज्ञान प्रकाशाचा उदय झाला असताना अज्ञानाच्या सगळ्या संकल्पनेचा नाश होतो. तैसे सकारण क्रिया हरपती धनंजया. हे धनंजया तैशा, त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? एकदा की सूर्योदय झाला की त्याच्या प्रकाशाने नक्षत्रांचा प्रकाश नाहीसा होतो. जणू काही ह्या पहाटेच्यामुळे नक्षत्रांचा प्रकाशच गिळून, नक्षत्रांनाच गिळून टाकलं त्यांच्या प्रकाशासहित. तैसे सकारण क्रिया. क्रिया आणि क्रियेला कारण आहे अज्ञान. सकारण क्रिया म्हणजे कारणासहित क्रिया. हरपती. हे धनंजया, सकारण क्रिया हरपती. कारणासहित क्रिया नाहीशा होतात. कधी? जई ज्ञान उदया आले होय. जेव्हा स्वस्वरूपाच्या ज्ञान उदयाला आलं असताना काय होतं? ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. जिथे आत्मस्वरूपाचं एकदा की ज्ञानाचा उदय झाला की मग आत्मस्वरूपाचं असणारं अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान हे स्वस्वरूपाच्या ज्ञानाने नाहीस होतं. स्वस्वरूपाचं विशेष अज्ञान स्वस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने नाहीस होतं. म्हणजे सगळ्या कर्मांना, सगळ्या क्रियेला कारण कोण असेल? तर अज्ञान. अज्ञान आणि क्रिया, कर्म हे एकमेकाला पूरक आहे. जिथे जास्त अज्ञान असतं तिथे जास्त क्रिया करावी लागते, आणि जिथे ज्ञान असतं तिथं खूप कमी क्रिया करावी लागते. आणि स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या ठिकाणी तर कोणतीच क्रिया नाही. म्हणून जिथे जास्तीत जास्त ज्ञान, व्यावहारिक पदार्थांचं का होईना, जिथे जास्तीत जास्त ज्ञान तिथे कमीत कमी क्रिया. जिथे जास्तीत जास्त अज्ञान तिथे जास्तीत जास्त क्रिया करावी लागते, कर्म करावे लागतात. बांधकामाच्या क्षेत्रातलं उदाहरण जर घेतलं तर मजुराला दिवसभर मजुरी करावी लागते, उन्हात, पावसात, हिवाळ्यात. आणि मग त्याला 7 दिवसांनी
त्याचा पगार दिला जातो किंवा त्याच दिवशी दिला जातो. पण इंजिनियर मात्र एअर कंडिशन रूम मध्ये राहतो आणि 2 मिनिटं फक्त त्या साईडला व्हिजिट देतो आणि जाताना जे झालं काम, त्यात चुका किती झाल्या एवढंच सांगून जातो. मग त्याला मिळणारा पैसा आणि मजुराने दिवसभर केलेल्या कामाचा पैसा किती आहे? त्यामुळे इंजिनियरने काहीच काम केलं नाही, पण बिगारी मात्र दिवसभर काम करतो. जिथे अज्ञान आहे तिथे क्रिया जास्त करावी लागते, ज्ञान आहे तिथे क्रिया कमी करावी लागते. आणि म्हणून सगळ्या क्रियेला कारण कोण आहे? तर अज्ञान आहे. म्हणून सकारण क्रिया. पण एकदा की स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की स्वस्वरूपाचं अज्ञान नाहीसं होतं. आणि म्हणून अज्ञान संपलं की अज्ञानापासून निर्माण होणारे सगळे कर्म ही काय आहे? जिथे अज्ञानामुळे क्रिया होतात, पण ज्ञानाचा उदय झाला असताना अज्ञान आणि अज्ञानजन्य सगळे कर्म ते काय? हरपती. कधी? जै ज्ञान उदया आले होय, तर काय होतं म्हटले? सकारण क्रिया हरपती. अज्ञान आणि अज्ञान कार्य असणाऱ्या सगळ्या क्रिया नाहीशा होतात. आणि असं जेव्हा घडतं, तो कर्मत्यागू मोक्ष फळासी ए जया. तो कर्मत्यागू जया मोक्ष फळासी. तेव्हा अशा प्रकारे कर्माचा झालेला जो त्याग आहे, त्या कर्माच्या त्यागाचं फळ जणू काही मोक्ष फळ ज्याला प्राप्त होतं. तो कर्म त्यागू जया मोक्ष फळासी ये. तो कर्माचा त्याच्याकडनं झालेला जो त्याग आहे, त्याचं फळ म्हणजे तो मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. यावरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मोक्ष फळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्यागू न माना राजसुजो. एवढा जो त्याग आहे, ज्ञानाचा उदय झाला असताना सगळ्या क्रिया कारणासहित नाहीशा होतात आणि तो कर्मत्याग मोक्ष फळापर्यंत घेऊन जातो. परंतु ह्या राजस त्यागामध्ये हे फल प्राप्त होत नाही. अज्ञाना ते मोक्ष फळ त्यागिया नाही. अज्ञानामुळे आणि काय क्लेशाच्या भीतीमुळे कर्माचा जर त्याग केला, तर त्या कर्माच्या त्यागाचं फळ त्यांना प्राप्त होत नाही. म्हणून ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही. ते जे फळ आहेत, ते फळ यांना प्राप्त होत नाही. मोक्ष प्राप्तिरूपी जे फळ आहे, ते अज्ञानाने कर्माचा त्याग केल्यामुळे त्या त्यागास ते कर्म प्राप्त होत नाही. म्हणून अज्ञानाने केलेला जो कर्मत्याग आहे, त्या कर्मत्यागाला राजस त्याग म्हणतात. तो खरोखरचा त्याग आहे असं म्हणू नये. म्हणून तो त्यागू माना राजसू जो, म्हणून त्या त्यागाला राजस त्याग म्हणून. अच्छा, हे सगळं वर्णन झालं. आता तरी कोणे पा एथ त्यागे, ते मोक्ष फळ घर घे, हेही ऐक प्रसंगे बोली जाईल. तरी कोणे पा एथ त्यागे, आता सांगा बरं, इथे कोणत्या प्रकारच्या त्यागाने मोक्षरूपी जे फळ आहे ते स्वतःहून घरामध्ये त्या
साधकाच्या प्रवेश करतं. असा कोणता त्याग आहे की ज्या त्यागाच्यामुळे साधकाला मोक्षरूप फळ प्राप्त करण्याकरता जावं लागत नसून मोक्षरूपी फळ ज्याच्या घरामध्ये प्रवेश करतं. अशा कर्माच्या त्यागाचं स्वरूप आम्हाला सांगा. ऐकेई प्रसंगी बोली जाईल. ऐका म्हटले प्रसंगाने ही गोष्ट आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रसंगाने म्हणजे सात्विक आणि राजस आणि तामस कर्माचं स्वरूप सांगितल्यामुळे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या कर्माच्या फळाचा त्याग केला असताना त्याग केला असताना स्वतःहून मोक्षरूपी फळ प्राप्त होतं, तो विचार आता पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे अच्छा, म्हणजे जे 6व्या श्लोकामध्ये भगवंतानी आपलं मत सांगितलं होतं तेच भगवंत सात्विक त्यागाचं स्वरूप म्हणून सांगताय. म्हणून तुम्ही त्या श्लोकाकडे जर पाहिलं तर एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितम मतम उत्तमम. म्हणजे कर्माचा फलाचा त्याग आणि कर्माच्या आरंभाला करताना अहंकाराचा त्याग, कर्तृत्व आणि कर्मफल या दोघांचाही त्याग करून माझ्या वाट्याला आलं कर्म हे माझं कर्तव्य आहे ह्या भूमिकेने करावं असं भगवंतानी माझं निश्चित मत आहे असं सांगितलं. तोच विचार बघा 9व्या श्लोकामध्ये येतो. कार्यमित्येव यत् कर्म
नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव सत्याग सात्विको मतः. याला सहत्याग सात्विक मतः. आता असा जो सात्विक त्याग आहे, असा जो त्याग होतो त्या त्यागाला सात्विक त्याग आहे भगवंत असं म्हणतात. कोणता सात्विक त्याग आहे? हे अर्जुन, यत नियतम कर्म कार्यम इति एव. यत नियतम कर्म, जे नियत कर्म आहे, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, अशा नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते कर्म मी अवश्य केलंच पाहिजे. कार्यम इति एव, हे जे कर्म आहे हे कर्म मी केलंच पाहिजे. पण नित्य नैमित्तिक हे जे कर्म आहे हे कर्म मी केलंच पाहिजे, पण कसं केलं पाहिजे? संगम त्यक्त्वा, त्या कर्माला आरंभ करताना त्या कर्माच्या आसक्तीचा त्याग. कर्म करताना कर्मकर्त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा मी त्या कर्माचा कर्ता आहे असा कर्तृत्वाचा अहंकार, मी ह्या कर्माचा कर्ता आहे म्हणून कर्माचा कर्मकर्तृत्वाचा त्याग, याला म्हणायचं संगम त्यक्त्वा यत नियतम कर्म कार्यम इति एव. कर्तृत्वाचा अहंकार सोडून नित्य नैमित्तिक कर्म हे माझं कर्तव्य आहे अशा भूमिकेत न करणं, किंवा फलम त्यक्त्वा एव, आणि त्या कर्माच्या फलाचा त्याग करून माझ्या वाट्याला आलेले नित्य नैमित्तिक कर्म हे मी करणारच आहे, पण करताना संगम त्यक्त्वा च फलम त्यक्त्वा एव. कर्म आणि आसक्ती, आसक्ती आणि त्याचं फल यांना सोडून कार्यम इति एव क्रियते, नियतम कर्म क्रियते. नित्य नैमित्तिक कर्म जे केलं जातं त्या त्यागाला सात्विक त्याग असं म्हणतात. इथे त्याग म्हणजे कशाचा त्याग करायचा आहे? कर्तृत्वाचा, कर्तृत्वाच्या अहंकाराचा आणि कर्मफलाचा त्याग करायचा. याला म्हणतात संगम च फलम त्यक्त्वा सत्याग सात्विको मतः. आणि मग ही गोष्ट भगवंताने जी माझं निश्चित मत म्हणून सांगितलं, ते सांगत असताना त्रिविध प्रकारचा त्याग सांगून सात्विक त्याग जो आहे तो त्याग भगवंताला अभिप्रेत आहे की जो 6व्या श्लोकामध्ये सांगितला आहे. तर ती पहिली ओवी. तरी स्व अधिकाराचे नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोणी. बघा, राजस त्यागाचा भाष्य प्रारंभ करत असताना पहिली ओवी आणि सात्विक त्यागाचा विचार करताना भाष्य रूपाने असलेली पहिली ओवी. बघा, राजस त्यागामध्ये असं आहे, अथवा स्व अधिकार भुजे आपले विहितही सुजे. स्वतःचा अधिकार काय आहे आणि माझ्या वाट्याला आलेले विहित कर्म कोणते आहे याचंही त्यांना जाण आणि भान असतं. हे भुजे आणि सुजे या 2 क्रियापदातून सांगितलं. सात्विक मनुष्य त्यालाही माहिती आहे स्व अधिकाराचे नावे. मी वर्णाश्रम धर्माप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, गृहस्थ हे आपण कोणत्या अधिकारामध्ये मोडतोय, तरी स्व अधिकाराचे नावे.
स्वतःच्या अधिकाराच्या नावाने जे स्वभावे वाटिया आले, जे स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या आपल्या वाट्याला आलेले आहेत, ते कर्म कसं करत आहे ते आचरे, तो त्याचं आचरण करतो. आणि राजस त्यागवाला कसा म्हणतो आहे, परी करतया निवरपणा उमजे. परंतु असं अधिकार आणि आपलं कर्तव्याच्या संबंधाने कर्म आले असताना त्या कर्मातला कठीणपणा आहे, म्हणून त्याचं तो आचरण करत नाही. पण हा कसा करतो आहे, विधी गौरवे ते आचरे, अत्यंत विधीपूर्वक आणि गौरवपूर्वक यथाविधी त्या कर्माचं आचरण करतो. कळतं दोघांनाही, सात्विक आणि राजस दोघांनाही कळतं, पण एक कळून सोडून देतो आणि दुसरा कळून त्याचं आचरण करतो. सो अधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारोणी. अत्यंत सन्मानपूर्वक आदरपूर्वक चांगल्या पद्धतीने त्या कर्माचा गौरव करतो, आदरपूर्वक गौरव करतो आणि ते कर्म आचरणामध्ये आणतो. असा हा सात्विक त्यागाचा अतिशय आदर्शपूर्वक जो भाग आहे तो विचार आपण उद्या पाहूया. आज आपल्याला सात्विक आणि राजस या दोन्ही त्यागाचं स्वरूप मांडून मग सात्विक त्यागाला आरंभ केला आहे. शेष विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. कोण आहे? डॉक्टर आहेत का? डॉक्टर साहेब आहेत का आज? रामकृष्ण हरी. डॉक्टर काही दिसत नाहीत. बरं बरं. मी बोलतो. लेफ्ट झाले काय? नाही, दिसतच नाहीत. ते जॉईनच झालेले दिसत नाही. का झाले असतील पण आता दिसत नाही. हा, रामकृष्ण हरी. आज ते मीटिंग साठी आहेत बाहेर. ओके. बरं बरं बरं. ठीक. कोणी पहिल्यापासून होता आणि ते सांगू शकते असं आहे कोणी? नाहीतर मी बोलतो. रामकृष्ण हरी. 18व्या अध्यायामध्ये त्यागाचा विचार सुरू आहे. आता महाराजांनी आपल्याला सात्विक त्यागाला जस्ट सुरुवात केली. खर तर सात्विक त्यागामध्ये कर्म त्याग करायचाच नाहीये, कर्माचं आचरण करायचंय, ते विहित पद्धतीने करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते आपल्या अधिकारात येणार आहे ते सगळं जाणतो. जसा राजस त्यागावाला आहे त्यालाही कळतं, यालाही कळतं. फक्त तो राजस त्यागावाला त्याच्यातला कठीणपणा आहे, त्याचा त्रास होतो, म्हणून ते कर्मच सोडून देतो. इथे मात्र कर्माचं आचरण आहे. हा उद्या त्याचा आणखी सविस्तर होईल, पण शेवटचा धागा लगेच लक्षात राहील. म्हणून कर्माचं आचरण करायचंय, फक्त कर्मफलाची अपेक्षा सोडायची आणि कर्माच्या कर्तृत्वाचा हा विचार बऱ्याच वेळेला येऊन गेलेला आहे. महाराजांच्या मुखातून सुद्धा आपण निष्काम कर्मयोग पाहत असताना दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी आणि तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला किंवा किंबहुना तिसरा संपूर्ण अध्याय हा ह्याच निष्काम कर्मयोगाचा त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. तर कर्म करायचं आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने करायचंय, शास्त्रोक्त पद्धतीने करायचं आहे. फक्त कर्मफलाच्या आसक्ती धरायची नाही आणि मी कर्म केलंय त्याचा कर्तृत्वाचा मत धरायचा नाही. ते आहे सात्विक त्याग. इथे त्याग पुन्हा एकदा अंडरलाईन आहे, त्याग कर्माचा नाही तर कर्माच्या फलाच्या अपेक्षेचा त्याग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्माच्या कर्तृत्वाचा जो मद आहे की मी केलं याचा त्याग आहे. त्याच्या अगोदरचा जो त्याग आहे तो राजस त्याग आहे. त्याची कालही भरपूर उदाहरणं झाली. त्याचं महाराजांनी सुरुवातीला पुनरुक्ती केली. आणि आज जे काही झाले की एखादा गंगेत बुडाला तर बुडाला म्हणजे काय, त्याला जलसमाधी मिळाली असं नाही, तर ते जे दुर्मरण आहे ते दुर्मरणच आहे, ते वाईट मरण आहे ते मरणच आहे. त्याला कालचीही उदाहरणं होती, आज त्याच्यामध्ये अजून जलसमाधीचं पुन्हा रिपीट केलं. आणि 95व्या ओवीमध्ये 195व्या की बऱ्याच वेळेला आपल्या देहाला कष्ट होतात, म्हणून
ते कर्मच करायचं नाही. म्हणजे ह्या सगळ्याचा धागा एकच आहे की आपल्याला त्रास होतो, क्लेश होतात शरीराला, देहाला, म्हणून त्या कर्माचा त्याग, हा कर्माचा त्याग तो राजस प्रकारचा आहे. मग बऱ्याच वेळेला उदाहरण दिलं की हल्ली प्रसूती वेदनेचा त्रास होतो म्हणून मुलं जन्माला न घालणं, किंवा शरीराच्या सौंदर्याचा काही ऱ्हास होतो म्हणून मुलाला अंगावर न पाजणं, अशा पद्धतीचं जे काही एक प्रकारे विकृती जी आलेली आहे ती राजस त्यागातलाही तो खर तर निकृष्ट दर्जाचा त्याग आहे. तर अशा जे त्यागी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं खास फळ मिळत नाही. त्यानंतर मग या पुढच्या श्लोकाची एक चूर्णिका ज्याला म्हणता येईल ती 196व्या ओळीपासून सुरू होते. किंबहुना आपले जे ज्ञान होय उदय आले, ते नक्षत्र ते पाहले गिळी जैसे. त्याला उदाहरण देऊन, सूर्योदय झाला जसा, झाल्यावर जशी सगळी नक्षत्र मावळतात, नक्षत्र असतात पण ती आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, त्याचा ग्रास होतो, त्याप्रमाणे अत्यंत महत्वाचा विचार महाराजांनी दृढ करून घेतला आपल्याकडनं की जिथे अज्ञान आहे तिथे क्रिया असतात, अज्ञानाच्या ठिकाणीच क्रिया असतात. जिथे स्वस्वरूपाचं ज्ञान होतं तिथे क्रिया राहत नाही किंवा तिथे त्या क्रिया समाप्त होतात. आणि जेवढं जास्त ज्ञान होत राहतं तेवढी क्रियेची कमतरता होते. त्याला उदाहरण गौंड्याचं काम करणाऱ्याचं आणि इंजिनियरचं, अगदी वैद्यकीय क्षेत्रातलं उदाहरण सुद्धा आपल्याला देता येईल की दिवसभर हॉस्पिटलमध्ये झाडून घेणारी, स्वच्छता करणारी ती मावशी, तिचं पेमेंट आणि डॉक्टर 2 मिनिटं रुग्णाला तपासणार, 2 औषधं लिहून देणार, त्यांची फी आणि त्या मावशीच्या कामाची तुलना केली तर प्रचंड तफावत असते. काही लोकांना एका सहीचे, जो सीए आहे त्याला एक सही करायची असते, त्याचं मिळणारं पेमेंट आणि दिवसभर काम करून मिळणारं पेमेंट, याच्यामध्ये जी तफावत आहे ते ज्ञानाचं आहे. जिथे ज्ञान आहे तिथे क्रिया कमी आहे. डॉक्टर स्टेथोस्कोप लावणार आणि रोगाचं अचूक निदान करणार आणि त्याची फी घेणार, आणि ती मावशी मात्र अख्खं सगळं स्वच्छ करणार. तर हा जो फरक आहे हा म्हणजे अत्यंत महत्वाचा याच्यातला आहे. म्हणून ज्ञान होत राहणं, क्रिया कमी करणं, तर हे जे आहे ते या राजस त्यागावाल्यांना ते काही मिळत नाही. आणि म्हणून सर्व विद्या, त्याचं कारण जी अविद्या आहे, हे सगळं होतं त्या अज्ञानामुळं, मायेमुळं, अज्ञानामुळं त्या ठिकाणी होत असतं. आणि मग खरा कर्मत्याग ज्या मोक्ष फळाला कारणीभूत आहे तो पुढच्या ओवीत सांगितला की ते मोक्ष फळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्यागून माना राजस्व. तर हा राजस त्यागामध्ये ते काही मिळत नाही. मोक्ष फळ जे आहे ते ह्या त्यागाने मिळत नाही. अज्ञाना मोक्षफल जे आहे त्या अज्ञानाने स्वबुद्धीने केलेल्या त्यागाला ते मिळत नाही. म्हणजे राजस त्याग असेल किंवा मोहामुळे केलेला कर्माचा त्याग, ज्याला तामस त्याग म्हटलंय, त्यांना हे मिळणार नाही. मग कोणाला मिळेल? तर मोक्षफळ कोणाला मिळेल? तर तो आता विषय जो आता सुरू झाला त्याला आहे. अत्यंत गोड, अत्यंत महत्वाचा. आणि 18वा अध्याय जसं महाराजांनी सुरुवातीला सांगितलं, वारंवार सांगतात की एकाध्यायी गीता आहे. मागे आलेला सर्व विचार सारांश रूपाने पुन्हा याच्यामध्ये आहे. आणि महाराजांच्या आश्रमामध्ये याचं चिंतन करण्याचा योग आपल्याला आलेला आहे. निम्म चिंतन गेल्या वर्षी झालं आणि उरलेलं या वर्षी झालं. आणि ज्यांनी ज्यांनी सत्र अटेंड केलेली आहेत त्यांना याची पुनरुक्ती होते. पुन्हा महाराज इथे स्वतः आपल्याशी संवाद साधतात. तर अत्यंत चांगला विचार आहे. तो विचार आता फक्त शब्दात पुरता मर्यादित न राहता तो कृतीत येणं अपेक्षित आहे. तरच महाराजांना या सगळ्या गोष्टीचा आनंद अधिक होईल. आपणही अशा पद्धतीचा सात्विक त्याग ज्याला आपण म्हणतो तो घडावा. कर्म करत राहा, अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आता पितृ पंधरवडा चालू आहे, मग पित्र घालायचेत ना, घालायचे म्हणून नाही घालायचे पित्र, अत्यंत चांगल्या विहित पद्धतीने कर्म करा. पण या कर्माने ते झालंच पाहिजे आणि ते मीच केलं, मीच पित्र घातली, आमचे 4 भाऊ आहेत पण त्या 4 भावांना काही कळत नाही, मीच चांगल्या पद्धतीने कर्म केलं, असा जर कर्तृत्वाचा मद आणि त्या पित्र घातल्यामुळे मग माझ्या घरात सुख शांती लाभेल, आमच्या पितरांचं मला जास्त उपकार होतील, अशा भावनेने जर केलं ती पित्र न घातलेली बरी.
असाही याच्यातनं आपल्याला चालू याच्यातनं अर्थ काढता येईल असा योग या गीतेच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे. महाराजांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद, वंदन, आपल्याही चरणी वंदन. रामकृष्ण.